विद्यार्थी मित्र हो नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं स्टेपअप अकॅडमीच्या या आपल्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आणि आज जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण 2 दिवसामध्ये गट ब आणि गट क यांच्या 15 प्रश्नांचं जे विश्लेषण आहे तर त्याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी देणार आहोत असं आपण बोललो होतो. यासोबतच आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं कट ऑफबद्दल सुद्धा बोलणार आहोत, कारण बरेच जे विद्यार्थी आहेत जे आत्ता पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर आहेत की त्यांचे कॉल मेसेजेस आहेत की सर नेमकं कट ऑफचं काय होईल. तर माझं मत आहे की अगोदर आपण अर्थशास्त्राचे जे 15 प्रश्न होते त्यांच्याबद्दल बोलूया आणि मग कट ऑफ बद्दल आपण मध्ये मध्ये सांगणारच आहोत. ठीक आहे, चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि त्यासोबतच काय अपेक्षित आहे, अजून तुम्हाला काही एखादा टॉपिक पाहिजे असेल की सर या टॉपिकवरती आम्हाला जर असं काही गायडन्स करता येईल का, असं काही असेल तर कमेंट नक्की करायची आहे. ठीक आहे, चला तर माझ्याकडे जो सेट आहे तो डी सेट आहे या ठिकाणी आत्ताच्या ह्या कंबाईन परीक्षेचा. यामध्ये 21 ते 35 असे आपले अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. चला तर जो पहिला प्रश्न आहे तो 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत, तर असा प्रश्न आलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपलं जे कंबाईनची बॅच होती आणि आपली जी अप्रोच बिल्डिंगची पण बॅच होती, या बॅचला बजेटवरती एक सेशन घेतलं होतं मी स्वतः. आणि या सेशनमध्ये आपण सरळ हे असं बजेट आणि याच्यामध्ये येणारे हे 6 सेक्टर असं दाखवलेलं होतं. ठीक आहे, तर त्या 6 सेक्टरवरती हा प्रश्न आलेला आहे. आणि जे बजेटचं सेशन आपण घेतलं होतं फार नाही 2 तासाचं सेशन होतं, पण त्या सेशनमधून हा एक प्रश्न आला, तर याचं एक ॲज अ टीचर समाधान मिळतं. ओके चला. आणि हा का घेतला, कारण याच्या आदल्या वर्षी बजेटवरती प्रश्न आला होता. लक्षात येत आहे कुठला, भांडवली लाभ कराचा राज्यसेवा पूर्वला आला होता, त्यामुळे या पूर्वला पण तो येणं अपेक्षित होतं आणि म्हणून ते घेतलं होतं. ठीक आहे, तर प्राधान्यक्रम कोणते आहेत, तर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट विचार काय करायचा, असायला पाहिजे का नसायला पाहिजे, तर असायला पाहिजे. हरित वाढ ग्रीन ग्रोथ असायला पाहिजे, युवा शक्ती असायला पाहिजे आणि आर्थिक क्षेत्र सुद्धा असायला पाहिजे. तर हे 4ही घटक येतील, त्यामुळे उत्तर आहे अ ब क ड. हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4 ABCD. त्यामुळं 21वा प्रश्न सरळ बजेटवरचा प्रश्न होता. तुम्ही आता जेव्हा ॲनालिसिस करता त्यावेळी इथं बाजूला लिहायचं बजेट किंवा करंट प्लस इको असं लिहायचं. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला कळेल. 22वा प्रश्न, आता हा थोडासा फार फेच्ड प्रश्न होता. फार फेच्ड म्हणजे काय, लांबून आणलं होतं तुम्हाला. ओके, 12व्या वित्त आयोगाबद्दल विचारलंय. आता याच्यात तुम्हाला फार काही डिटेल माहित असणं अपेक्षित नाही. प्रश्न बघा, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना, ओके, तर आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली आहे. तर याचं उत्तर आहे 75 जसे 25, केंद्र आणि राज्य. आता विचार करायला जागा कुठं आहे, 50-50 90-10. 90-10 हे नॉर्मली कुठं असतं, नॉर्थ ईस्टसाठी असतं. कुठल्या योजना, आता ज्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यांना माहिती आहे, किंवा STA मुख्य दिली आहे त्यांना माहिती आहे. नॉर्थ ईस्ट बद्दल जेव्हा एखादा विषय येतो त्यामध्ये हे 90-10 आहे. इथं आपल्याला नॉर्थ ईस्ट विचारलंय का, नाही. म्हणजे नॉर्मली एक तर काय असायला पाहिजे 50-50 किंवा केंद्र 75 राज्य 25. मग आता कोणती योजना आहे, राष्ट्रीय आपत्ती निवारण. मग आपत्ती निवारण जेव्हा होतं त्यावेळी आपत्ती निवारणासाठी राज्यावर जास्त बोजा न देता केंद्र जास्त बोजा घेणारा, ही साधी गोष्ट आहे. आणि त्यामुळं इथं उत्तर यायला पाहिजे 75 जसे 25. 12व्या योजनेमध्ये हे 12व्या वित्त आयोगामध्ये हे देण्यात आलेलं होतं, परंतु आपल्याला तेवढं वाचणं अपेक्षित नाहीये, थोडंसं लॉजिक या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे. बघा आता काही मुलं असं म्हणतायत की लॉजिक वगैरे वर्क करत नाही आणि पूर्ण अभ्यासच पाहिजे. इट्स फाईन, आपलं म्हणणंच हे आहे की अभ्यासाची ही जी चौकट आहे ही तुमची परफेक्ट पाहिजे. याच्यानंतर जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा यू हॅव टू डू द लॉजिक. आता या ठिकाणी तुम्ही असं म्हणणार का की 12वी योजना पाठ पाहिजे, 12वा वित्त आयोग पाठ पाहिजे, हे आपण म्हणणार आहे का. 12वा वित्त आयोग तुम्ही आता पाठ केला, उद्या 10व्या वित्त आयोगावर येणार आहे, म्हणजे तुम्ही ते सगळं पाठ करू शकणार आहे का, नाही. म्हणजे हा चौकटीच्या बाहेरचा प्रश्न आहे. मग इथं लॉजिक काय, नॉर्थ ईस्टला 90-10 म्हणजे येणार नाही. 25-75 उलट आहे, म्हणजे हे तर येणारच नाही. केंद्र 25 आणि राज्यांना 75 हे तर येणारच नाही. मग हे लॉजिक तुमचं तुम्हाला 100% प्रोबॅबिलिटीवरून, तुम्हाला 25% प्रोबॅबिलिटीवरून 50% वर आलं ना. मग या दोन्हीपैकी तुम्हाला आता उत्तर द्यायचं आहे. आणि आता लॉजिक काय, राष्ट्रीय आपत्ती निवारण आहे, त्याच्यामध्ये जास्त वाटा कोणाचा असेल, केंद्राचा असेल. लक्षात आलं, धिस इज द थिंग की ज्याचा आपल्याला विचार करायचा ना एक्झाम हॉलमध्ये, ती ही गोष्ट आहे. कारण असे 2-3 प्रश्न तुम्हाला चौकटीच्या बाहेरचे येणार आहेत, तिथे तुम्हाला लॉजिक लावायचं. अदरवाईज तुमचा परफेक्ट अभ्यास हाच तुम्हाला वाचवणार आहे. परफेक्ट अभ्यास हाच तुम्हाला वाचवणार आहे आणि परफेक्ट अभ्यास पुढच्या काही प्रश्नांमध्ये दिसून येईल. बघा हा 23वा प्रश्न, परफेक्ट अभ्यास. इथंच तुम्हाला काय करायचं आहे, काम योग्य करायचं आहे. काय म्हणला प्रश्न, UTGST है ना, UTGST
केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. तर हे केंद्रशासित प्रदेश हे चुकीचं आहे. कुणाद्वारे गोळा केले जातात? केंद्र सरकारद्वारे. तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, माहित असणं अपेक्षित आहे, एक्झॅक्ट माहित असणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे ए विधान काय तुमचं चुकीचं विधान आहे. आयजीएसटी म्हणजे काय? इंटरस्टेट. दोन राज्यांमध्ये जी काय होते व्यवहार होतात, दोन राज्यांच्या अंतर्गत जे काही वस्तू आणि सेवा वस्तूंचं आदान प्रदान झालेलं आहे, राजस्थानची वस्तू आहे, महाराष्ट्रात आणून विकलेली आहे. ओके, आयजीएसटी. ह्या आयजीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करते. आता फुलिश गोष्ट कशी आहे? राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्यात जर व्यवहार होत आहे तर नेमकं कोणतं राज्य सरकार करणार? बरोबर. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा इथं येणार नाही. इथं पण कोण येईल? तुमचं केंद्र सरकार. त्यामुळे काय? दोन्ही विधाने या ठिकाणी तुमची चुकीची आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा आपल्या अभ्यासाचा पाठ होता. बाजूला लिहून ठेवायचं कर संरचना. कर संरचना या टॉपिकवरती तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे, जो की आता 4 जूनला येणारी जी राज्यसभा पूर्व आहे त्याला सुद्धा कर संरचनेवरती एक प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे, चला. आता हा प्रश्न थोडासा काय आहे, वादग्रस्त प्रश्न केला आहे मुलांनी. तर त्यांचं म्हणणं असं आहे की इथं दारिद्र्यरेषा कोणती आहे? 11-12ची. हे 816 आणि 1000 हे तर आम्हाला माहिती आहे. पण इथं काय म्हणलेलं आहे? दरडोई उत्पन्न. याच्यावरून मुलांनी थोडंसं याला यापैकी नाही याच्याकडे मुलं जात आहेत. परंतु वैयक्तिक माझं यामध्ये असं म्हणणं आहे, जिथं कुठं दरडोई उपभोग खर्च हा मुद्दा आहे. तुम्ही कुठेही वाचलं तर दरडोई उपभोग खर्च असा आहे. परंतु इथं प्रश्नामध्ये विचारत असताना तुम्हाला दारिद्र्य रेषा जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळी आता समजा वायके अलगची दारिद्र्य रेषा आपण काय बघितली? ग्रामीण भागात 49 रुपये आणि शहरी भागात 56 रुपये. ठीक आहे, मग ही काय झाली? दरडोई दरमहा एवढी ही दारिद्र्य रेषा झाली. याचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती एका महिन्यामध्ये 49 रुपये कमावू शकतो, खर्च करू शकतो, याचा अर्थ काय? तो कमावू शकतो. तो कमावणार आहे मग खर्च करणार आहे ना. व्यक्तीनुसार जर तुम्ही विचार केला तर उत्पन्न आणि खर्च ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. हा उत्पन्न, हा खर्च. पण दारिद्र्य मोजताना जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी त्याची इन्कमची लेवल ही त्याच्या एक्सपेंडिचरची लेवल ठरवते. त्यामुळे त्याचं उत्पन्न आणि त्याचा खर्च हे एक समान मानलं जातं अशा वेळी. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होईल असं मला वाटत नाही. लक्षात आलं? आणि याचं उत्तर करेक्ट कोणतं यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1. आयोगानं तेच दिलंय. त्यामुळे हे बदलेल असं मला वाटत नाही. पण जर बदललं तर ज्या विद्यार्थ्यांचं हे बरोबर येणार आहे त्यांना शुभेच्छा. लक्षात आलं? तुमचं बरोबर यावं, मी तुमच्या विरोधामध्ये नाहीये. परंतु तिथं जे वर्डिंग दरडोई उत्पन्न केलेलं आहे ते उपभोग खर्च, उत्पन्न असेल तर उपभोग खर्च होईल. त्यामुळे मिनिमम तुमचं उत्पन्न एवढं असायला पाहिजे ज्याच्यातून तुमचा एवढा उपभोग होणार आहे. अशा अर्थानं ते घेतलेलं आहे. त्यामुळे ते चुकेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, तर हे दारिद्र्यावरती आलेला प्रश्न आहे तुमचा. तेंडुलकर समितीची ही रेषा होती 816 आणि 1000 रुपये. ही रेषा जे की कोण मान्य केली होती? आपले अरविंद पनगड या कार्यगट यांनी मान्य केलं होतं की सुरेश तेंडुलकर यांची आणि याच्या आकडेवारीनुसार 21% वगैरे दारिद्र्य, 21.9% समथिंग एवढं दारिद्र्य भारतामध्ये आपल्याला मिळालेलं होतं. ठीक आहे, दारिद्र्यावरचा प्रश्न आहे. 25. परत एकदा असा प्रश्न आलेला आहे जो आपल्या चौकटीचा भाग नाही. आपण कुठल्याही पुस्तकामध्ये असं सरळ विशेष प्रदेश विकास कार्यक्रम असं कुठेही वाचलेलं नाही. आणि दरवर्षी असा एखादा प्रश्न आयोग देतं की जी योजना, जो कार्यक्रम आपण याच्या आधी कधीही केलेला नसतो पण तो नवीन येतो. आता तिथं कशासाठी? आता विशेष प्रदेश विकास आहे. प्रदेश विकासामध्ये दारिद्र्य निर्मूलन वगैरे येणार नाही. काढा, एकच ऑप्शन निघाला आपला. बरोबर. आता बघूया, डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास मे बी येऊ शकतो, माहिती नाही. दुष्काळग्रस्त भागाचा विकास मे बी येऊ शकतो. आता विषय लक्षात घ्या, डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे, मोस्ट प्रोबेबली तोच कोणता भाग आहे? दुष्काळग्रस्त भाग आहे. म्हणजे आलं तर ब आणि क सोबतच यायला पाहिजे. जिथं कुठं ब आणि क सोबत असणारा एकच ऑप्शन आहे तुम्हाला. ठीक आहे, ड बघा, ग्रामीण भागात औद्योगिकरण. आता हा पर्याय एक तर तुम्हाला डायरेक्ट ड द्यावं लागेल उत्तर किंवा ब आणि क. म्हणजे मी देताना परीक्षेमध्ये ब आणि क आणि ड ह्या दोघांना स्वतंत्रपणे उभा करणार. एकतर हे उत्तर दे किंवा ते उत्तर दे. मग दोन्हीपैकी एक कोणतंही उत्तर द्या, तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आयोगाचं उत्तर आहे ब आणि क. फक्त टप्प्याच्या बाहेरचा प्रश्न आहे. ह्या दोन्ही तुम्ही कोणतंही एक उत्तर दिलं असेल तरी तुमचं लॉजिक बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. हा एक प्रश्न चुकेल तुमचा, नो डाऊट. परंतु पेपरला मार्क असे आहेत मुलांना की तुम्ही ह्या 4 पैकी ह्या 2 पर्यायावर येणं हा सुद्धा तुमचा अभ्यास दर्शवतं. कळतंय काय चाललंय? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयोगाचं, आणि जे की बरोबर उत्तर आहे. 26. आता हे परत एकदा आपण वर्गांमध्ये हे घेतलेले प्रश्न आहेत. राजकोषीय नीती कोणती, मौद्रिक नीती कोणती, मौद्रिक नीतीमधले साधनं कोणते, राजकोषीय नीतीमधले साधनं कोणते, हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे, पाठ असणं अपेक्षित आहे. आजच्या ह्या गले काट स्पर्धा आहे,
गलाकाट स्पर्धेमध्ये तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत, अभ्यासाचाच पार्ट आहे. चला, राजकोषीय नीतीची साधनं कोणती आहेत? एक सार्वजनिक व्यय, सार्वजनिक खर्च. बघा, सार्वजनिक शब्द आला की राजकोषीय नीती झाली, त्यामुळं डेफिनेटली आहे. ओके, आता हे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना, हा काय आपला पॉलिटीचा पेपर नाही, बरोबर? तर हा काही संबंध याच्यामध्ये येणार नाही. राजकोषीय नीतीमध्ये हे काही याचं कारण नाही. कर रोपण आणि अंदाजपत्रक डेफिनेटली राजकोषीय साधन आहे. ओके, आणि संसद आणि प्रशासन पुन्हा पॉलिटीकडे गेलेलं आहे, त्यामुळं काय आपलं उत्तर आणि क हे बरोबर आहे. फक्त अशा प्रश्नात काय बघायचं ना, योग्य आणि अयोग्य बघायचं. का बरं? इथं काय दिलंय? आणि क, आणि दुसरा ऑप्शन असतो ब व ड. लक्षात आला? अशा प्रश्नांमधून तो एक विचार करायचा. त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही आता मेन्सला जाल तेव्हा असे प्रश्न तुम्हाला येतात. ओके, त्यामुळे ते नीट बघणे, नीट उत्तर देणे. असं पर्याय नीट न वाचल्यामुळे काय होतं सांगू? ब क हा एक पर्याय असतो आणि फक्त ड हा चौथा पर्याय असतो. तुम्ही जर राज्यसेवा मुख्याचे पेपर काढून बघितले किंवा STIचे मागचे मुख्याचे पेपर काढून बघितले आणि तुम्ही उत्तर देता ब क, पण वर विचारलं असतंय चूक कोणता आहे, त्याचं उत्तर येतं फक्त ड. असे कितीतरी मुलांचे मार्क जातात. त्यामुळं काय, तिथं नीट वाचणे 1 तास वेळ आहे, बट दॅट इज द चॅलेंज. ध्यानात आलं? ते नीट वाचायचं आहे. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 चुकायला नको आहे असा प्रश्न आहे हा. 27 कधीच चुकायला नको आहे असा प्रश्न आहे. लक्षात आलं? हे जर चुकलं तर मग मिटलं आपलं, आहे ना? हे कुणाचंच चुकायला नको आहे. HDI याच्यावरती विचारलंय आपल्याला. काय म्हणलंय? या निर्देशांकाचे 3 आयाम कोणते प्रतिबिंबित होतात? तर आरोग्य डेफिनेट आहे, असायलाच पाहिजे, बरोबर? उत्पन्न माहित नाही, शिक्षण माहिती आहे मला, क असायलाच पाहिजे, क हे गेला, 2 राहिले. ओके, आता ब आहे का ड आहे? राहणीमानाचा दर्जा हा तिसरा ऍस्पेक्ट आहे त्याचा, आणि त्यामुळे नसलेला घटक कोणता आहे? तर ब नको आहे. त्यामुळे उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 3. हे माहिती आहे आपल्याला. 1990ला मेहबूबुल हक, बरोबर, पाकिस्तानी अर्थतज्ञ, त्यांनी ह्याची रचना केली होती आणि UNDP ही संस्था होती, आणि त्यानुसार मग, आणि आपण करंटमध्ये पाठ केलेला आहे, भारताचा नंबर 131 होता, आता 132 झाला आहे. 0.633 हा आपला दर आहे. जगामध्ये प्रथम आलेला देश, हा माहित पाहिजे, स्वित्झर्लंड आहे आत्ता, बरोबर. 2 नंबर नॉर्वे, आईसलंड वगैरे वगैरे. ओके, शेवटचे काय चाड, दक्षिण सुदान, बुरांडी, मध्य आफ्रिका वगैरे जे काही त्यांचा क्रम आहे तो ब्रिक्स मधला क्रम, हे सगळं आपण पाठ केलेलं आहे. हे सगळं पाठ पाहिजेच. ध्यानात आलं? हा टॉपिक कंबाईनसाठी कमी महत्वाचा आहे, एखादाच प्रश्न येतो, पण राज्यसेवा प्रीला हा टॉपिक प्रचंड महत्वाचा आहे. शाश्वत विकास ह्याला सोडायचं नाही. 4 ते 5 प्रश्न याच्यावरती येणार आहेत. टॉपिक सोपा असतो, PYQ चांगले करायचे, परीक्षेत मार्क पडून जातात. ओके, चला. 28 हा सुद्धा सगळ्यांना प्रश्न येणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रीसाठी 4 जूनची जी येणारी परीक्षा आहे त्यासाठी आपली अर्थशास्त्राची सेपरेट बॅच आपल्या स्टेपअपच्या ॲपवरती आहे. दिलीप सर स्टेपअप अकॅडमी हे जर टाकलं प्ले स्टोअरला तर त्याच्यावरती आपली बॅच आहे. याच्यामध्ये आपण हे बॅचमध्ये तुम्ही जाऊन बघाल, माझा जर शब्द खोटा झाला तर तुमची सगळी फीस परत. त्या बॅचमध्ये मी ऑलरेडी हे शिकवलेलं होतं की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आयोगाची आवडती योजना आहे. मागच्या 4 वर्षामध्ये आयोग याच्यावरती प्रश्न विचारत आहे. गेल्या वर्षी कंबाईन प्रीला याच्यावर प्रश्न आहे, या वर्षीच्या परीक्षेला याच्यावर प्रश्न आहे, राज्यसेवा मेन्सला याच्यावरती प्रश्न आहे. ही आयोगाची आवडती योजना आहे, हे ध्यानात ठेवायचं. जवाहर ग्राम समृद्धी आणि रोजगार शाश्वती यांचं सप्टेंबर 2001. बरं लांब कशाला? फॉरेस्ट आत्ता मी जी मेन्स झाली ना त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न आहे, आणि ह्याच्यात सरळ विचारलंय सप्टेंबर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना केव्हा चालू झाली? सप्टेंबर 2001, जुलै 2001 असे ऑप्शन दिलेले आहेत. त्यामुळं मी परत म्हणतोय ना तुम्हाला, असं नाहीये की मी माझी पाठ थोपटतोय, असं नाही. जे आयोगाचा ट्रेंड आहे तो मी तुम्हाला सांगतोय, आणि मास्तरचं कामच ते आहे आयोगाचा ट्रेंड तुम्हाला सांगणं आणि तुम्हाला सावध करणं. आणि म्हणून जे कट ऑफ वाढायला लागलेत ना ते यामुळे वाढायला लागलेत की आमच्यासारखे शिक्षक काय करतायत, रेडीमेड मटेरियल तुम्हाला देत आहेत, की हे आहे, हे करा आणि हे होणार आहे. बघा तुम्ही बॅच 45 लेक्चरची बॅच आहे फक्त. इकॉनॉमिक्स 4 जूनचं तुमचं क्लिअर होईल. अरे रोज 5-6 बघितले तर 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये बॅच संपून जाईल तुमची. अजून तुम्हाला 25 दिवसाचा वेळ आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये ज्याला 8 मार्क पडतायत 7 त्याला 12च पडले पाहिजेत, 12च पडले पाहिजेत. लक्षात आलं? 13च पडले पाहिजेत. अशा पद्धतीनं तो कोर्स डिझाईन केलेला आहे. तर इथं पण तुम्हाला ते यायलाच पाहिजे कॅटेगरीतला प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकीचं बघायची सुद्धा गरज नाही. काय? ग्रामोदय 2000, शहरी रोजगार 97, ग्राम स्वरोजगार 99. काय विचारलंय? 2001. हे सगळं पाठ आहेत, बाकीचे ऑप्शन आहे ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हां,
FRBM सार्वजनिक वित्त आपण काय करतोय, डेफिनेटली हे सगळ्यांनी वाचलेलं आहे की राजकोषीय तूट एवढी टक्के, महसुली तूट इतकी टक्के, हे सगळं वाचलेलं आहे. परंतु ऑब्व्हियस गोष्टी नाही वाचल्या. ऑब्व्हियस काय, इसवी सन कधीपर्यंत करायचं होतं, 2008-9 पर्यंत. आता याच्यावरती पुढचा प्रश्न काय येऊ शकतो, FRBM कायदा लागू कधी झाला, तर लागू झालाय 5 जून 2004. तारीख महत्वाची आहे. पुढे जर परीक्षेत ही आली तर दुआ में याद रखना. म्हणायचं मास्तरने युट्यूबला तरी का होईना घेतलं होतं, आपल्याला लक्षात आलं, त्याच्यातली तारीख आपल्याला आलेली आहे, येऊ शकतं, आलेलं आहे, लक्षात आलं, पुढे पण येणार आहे. FRBMचा आत्ता जो तिसरा कार्यगट नेमलाय तो आहे NK सिंग यांचा कार्यगट. 16ला नेमला होता, 17ला अहवाल आहे. त्यांनी काय सांगितलं की राज्याचं कर्ज हे काय असावं, GDPच्या 60% असावं, म्हणजे देशाचं, त्यामध्ये केंद्राचं 40% आणि राज्याचं 20%. हे पण NK सिंग यांनी सांगितलेलं आहे. तर ते परीक्षेला तुम्हाला येऊ शकतं. हा यायचा प्रश्न होता, चुकायचा प्रश्न नाही. पर्याय क्रमांक 2. 30वा प्रश्न, खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅश मध्ये सुरू करण्यात आले. आता सगळे ऑगस्ट आहेत, फक्त काय बघायचं, 19 आहे, 20 आहे, 21 आहे का 22 आहे. देताना आयोगानं सरळ दिलंय का 19, 20, 21, 22 नाही, उलट पुलट करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता ऑगस्ट हे तर इररिलेव्हंट बनलं, बरोबर. मग आता तुम्हाला फक्त इसवी सन. आता हे इसवी सन तुम्हाला माहितीच असावं असं काही नाही, पण ज्यानं कृषी हा टॉपिक चांगला केला होता त्याला याच्यावरती ह्याचं प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित होतं. तर उत्तर काय आहे, ऑगस्ट 2021. दॅट इज युअर आन्सर. आता हे गोली मारो काम आहे. ज्यांना माहित नाही, 5% मुलांना माहिती असेल, 95%ला माहित नाही, त्यामुळे ज्याची गोळी बसली त्याची बसलेली आहे. ऑब्जेक्टिव्हचा हा एक दुष्परिणाम. चला, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅशची उपयोजना म्हणून राबवण्यात आला. आता तो म्हणाल सर हा बाहेरचा होता, नाही रे, हा अभ्यासातला प्रश्न आहे. काय म्हणतंय, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून कोणाची उपयोजना म्हणून चालू झालाय ना, म्हणजे मूळ योजना 13-14च्या आधीची असली पाहिजे, बरोबर आहे ना. ही उपयोजना म्हणून चालू झालेली आहे, म्हणजे मूळ योजना 13-14च्या आधीची असली पाहिजे. मग 13-14च्या आधीची ऑपरेशन ग्रीन नाही का, 18च्या अर्थसंकल्पात आहे, कॅन्सल. राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 मे बी असू शकेल. एक जिल्हा एक उत्पादन, ODOP, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, आता UPनं 2019-20 मध्ये चालू केलं होतं आहे ना, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना, आता मला सांगा, राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 डेफिनेट माहिती आहे, आणि भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना वाचले कधी, म्हणजे माहित आहे त्याला जाऊ ना, अभ्यासाचा पार्ट आहे. त्यामुळे याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. काही जणांनी जर हे दिलं असेल तर ते लय आत्ती डोकं चालवलंय, मग लक्षात आलं, म्हणजे उलट्या दिशेनं तुमचं लॉजिक धावलेलं आहे, तर ते तसं 180 मध्ये डायरेक्ट, तर तसं धावायचं नाहीये. तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय कृषी विकास योजना. 2 ऑप्शन कटले आपल्या अभ्यासावरती, एक ऑप्शन आपल्याला अभ्यासावरती आपल्या माहिती आहे. 13-14 पासून उपयोजना चालू होते, म्हणजे मूळ योजना 4-5 वर्ष आधीची असायला काहीही हरकत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कृषीचा प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे. ओके, सर्वांना हा प्रश्न येणं अपेक्षित आहे. सर्वांना हा प्रश्न येणं अपेक्षित आहे. आपल्या बॅचमध्ये पुन्हा एकदा हा प्रश्न घेतलेला आहे. चलनवाढीमध्ये M3 बद्दल विचारलेला आहे आपल्याला. तर M0 मध्ये काय आहे, रोख नोटा आणि नाणी आहे. M1 मध्ये काय आहे, M0 प्लस मागणी ठेवी म्हणजे कोणत्या, आपल्या चालू खाते आणि बचत खाते त्यातल्या ठेवी. M2 मध्ये M1 अधिक मुदत ठेवी, पण मुदत ठेवी कोणत्या, फक्त 1 वर्षापर्यंतच्या. आणि M3 मध्ये काय आहे, M2 प्लस मुदत ठेवी. या मुदत ठेवी मात्र 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या आहेत. म्हणजेच काय, आता बघा काय काय आलं, M3 मध्ये पोस्ट ऑफिस मधील ठेवी आहे का, कुठं उल्लेख पोस्ट ऑफिसचा नाही, ते कुठे येतं, L1, L2, L3 वगैरे जे आहे ना, त्याच्यामध्ये L1 मध्ये पोस्ट ऑफिसातल्या ठेवी येतात, त्यामुळं येणार नाही. एकूण ठेवी येणार नाही. ओके, 2 कॅन्सल झाले. बँकांकडील मुदत ठेवी यस, M3 मध्ये काय येतो, M2 मध्ये काय येते, मुदत ठेव येते ना, म्हणजे क येणार आहे, कॅन्सल. ओके, वरील सर्व पहिले 2 तर येतच नाहीत, बरोबर, तर येतच नाही, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उत्तर काय मिळालं, क आणि ड. आणि बँकांकडील मागणी ठेवी या सुद्धा येणार आहे, कारण मागणी ठेवी कुठं आहेत, M1 मध्ये, M1 कुठं आहे, M2 मध्ये, M2 कुठं आहे, M3 मध्ये. ओके, त्यामुळे तुमचं उत्तर काय, M3 चं उत्तर आहे. बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी दोन्ही येणार आहेत. क आणि ड ऑप्शन नंबर 2 वर्गात घेतलेला आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे. तरीही या प्रश्नाचं उत्तर चुकत असेल तर पेपर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये आपले सिरियस प्रॉब्लेम्स आहेत.
लक्षात आलं. आणि हे मी तुम्हाला ॲज अ फ्रेंड म्हणून सांगतो की तुम्ही ॲज अ मार्गदर्शक, ॲज अ फ्रेंड काही म्हणा, मित्र तत्वज्ञ वाटाड्या, तर तुम्हाला हे सांगतोय की तुमचं सिरियसली हे बंद करा. ह्या क्लासचं काय चाललं नाही, त्या क्लासचं काय चाललं नाही, ह्याचं माझं पुस्तकच खराब आहे, बंद करा. उम्र भर गालिब बस यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. असं नाही ना, कधीपर्यंत आपण लोकांना नाव ठेवायचे. हे जे पुस्तकातलं आलंय हे जर चुकत असेल तर सिरियस आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न घ्या. 33. उज्ज्वल डिस्कॉम पुन्हा एकदा तुमच्या पुस्तकात आहे. ही योजना 2015 मध्ये चालू करण्यात आलेली योजना आहे. डिस्कॉम म्हणजे काय? डिस्ट्रीब्युशन कंपनीज, जे लाईटचं डिस्ट्रीब्युशन करतात ना ज्या कंपन्या, त्यांच्याबद्दलची ही योजना आहे. केंद्र सरकारने चालू केलेली योजना आहे 2015ला. ओके, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अभ्यासाचा पार्ट आहे. फक्त काय लेअर 2-3चा आहे. पहिल्या लेअरमध्ये तुम्हालाही सापडणार नाही किंवा पाठ करावी वाटणार नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या लेअरला जेव्हा तुम्ही येता ना त्यावेळी मात्र तुम्ही ते ऑटोमॅटिकली पाठ करता. ओके. त्यानंतर ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? कर सुधारणा समिती गुरुजी वन डे बॅचमध्ये, अप्रोच बिल्डिंगमध्ये आणि माझ्या बॅचमध्ये लिहून दिलेल्या आहेत समित्या. जॉन मथाई समिती कोणती आहे, कृषी समिती कोणती, राज समिती. मग ते ध्यानात ठेवा. कृषी म्हणजे काय? सरसोमध्ये राज कसा टिंग डिंग 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 तो जे देखातो हे जाना सनम आहे ना, मग ते राज कृषी समिती. असं अशा सगळ्या समित्या लिहून देऊन पाठ करून घेतल्या आहेत. तुम्हाला पण पाठ असतील आणि याचं उत्तर चुकायला नको आहे. काय उत्तर आहे? राजा चलैया समिती. बघा, सुखमय चक्रवर्ती पण समिती होती, पण ही 85ची समिती आहे. नरसिंहम बँकिंगच्या समिती आहेत 91च्या, आणि आबिद हुसेन हे लघु उद्योगासंदर्भात आणि उद्योग धोरणासंदर्भातली समिती होती. म्हणजे हे सगळं पाठ पाहिजे बाकीच्या ऑप्शनचं. हा तुमचा अभ्यास आहे आणि मग तुम्हाला उत्तर येणार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजा चलैया ही समिती होती आपली. 35. ओके, आता हा बेरोजगारीवरचा प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे. 11-12 मध्ये एकूण श्रमशक्तीत स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? तर याच्यामध्ये स्वयंरोजगार सर्वात जास्त आहेत. एवढं जरी कळलं, सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय? एखादा माणूस ज्याचं स्वतःचं दुकान आहे, बरोबर, तो काय झाला? सेल्फ एम्प्लॉईड झाला ना. तर त्याची संख्या काय आपल्याकडे? जास्त आहे. नियमित रोजगार म्हणजे काय? शासकीय नोकऱ्या वगैरे, शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण वगैरे काय कमी आहे, तर त्यामुळे ते तुमचं उत्तर 18%. आणि प्रासंगिक म्हणजे कॅज्युअल लेबर, की ज्यांना डे टू डे काम मिळत जातं, की आज इथं उभारले, कुठं रोजंदारीनं गेले, तिथं उभारले, परवा तिकडे रोजंदारीनं गेले, हा घटक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थोडासा लॉजिकल होता. पुन्हा एकदा, असं डायरेक्ट कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळणार नाही. पुन्हा एकदा लॉजिकच आहे. लक्षात आलं तर, आणि ते लावायचं आहे. आता आपण ज्याच्याबद्दल मगाशी बोललो होतो तो घटक बोलूया. पुस्तकांच्या बाबतीत काय? मार्केटमधले जे सगळे पुस्तक आहेत, फक्त सिलेबस बघा आणि तो टॉपिक करा. सिलेबस बघा, टॉपिक करा. सिलेबस बघा, टॉपिक करा. प्रश्न त्यातले येणार आहेत, हे समजून घ्या. 4 जूनच्या पण परीक्षेला तेच आहे. समावेशन टॉपिक दिलाय, समावेशनाच्या योजना कोणत्या आहेत त्या बघून घ्या. दारिद्र्य दिलाय, दारिद्र्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास येणारच आहे. 1 येतील, 2 येतील. राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP, एक प्रश्न येणारच आहे. मग जे माहिती येणार आहे त्याला जरासं घासा ना, त्याला जरासं वाचा ना. अजून त्याच्यामध्ये काय अजून वेगळा प्रश्न तयार होऊ शकतो ते बघा ना. टेस्ट सिरीज द्या, आपली स्टेपअपची तर द्या, बाकीचं कुठलं द्यायचं त्या पण द्या. हॉलमध्ये जाऊन बसा त्या एक्झामच्या, तिथं बसून स्वतःवरती थोडंसं ते टेम्परामेंटची तुमच्या होऊ द्या ना टेस्टिंग. ती झाल्याशिवाय तुम्हाला नाही करणार. आणि मी पोटतिडकीनं बोलतोय, कातड्यातून नाही आतड्यातून सांगतोय. आलं लक्षात. आणि हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ओके, आता थोडंसं मगाशी आपण जे बोललो त्याच्याबद्दल बोलूया. बघा, जागांचा जर विचार केला तर PSIच्या जागा बऱ्यापैकी आहेत, पण गेल्या वेळेसपेक्षा जागा कमी आहेत. परंतु गेल्या वेळेसपेक्षा जागा जरी कमी असल्या तरी पेपर पण गेल्या वेळेसपेक्षा काठिण्य पातळी जास्त आहे. एक तर आपण बॅम्बुजल्ड झालोय की 20 प्रश्न रिझनिंगचे बघून. लक्षात आलं. पण मला असं म्हणायचं की 20 प्रश्न जर रिझनिंगचे मला आले तर महाराष्ट्राला कुणाला 15 आहेत का? मला 20 म्हणजे सगळ्यांनाच 20 आहेत ना रे. मग त्याला भ्यायचं काही कारण होतं का? काहीच कारण नव्हतं. आणि मी नेहमी हा विचार करत आलोय, पेपर देताना मी हा विचार करतो की अच्छा, पेपर हा जर मला इतका अवघड जातोय तर मी प्रचंड मेहनत केलेली आहे. महाराष्ट्रातल्या 95% पोरांना हा पेपर अवघडच जातोय. मला जर अवघड जातोय तर सगळ्यांनाच अवघड जातोय. त्यामुळे मी जर गंभीरतेनं सगळं माझं तन्मनधन अर्पण करून अभ्यास केलाय आणि मला जड चाललाय, तर माझ्या इतकं योगदान देणारी फार कमी जनता आहे. त्या बाकीच्या उरलेल्या सगळ्यांनाच हा पेपर अवघड चाललाय. आता परीक्षा ज्ञानाची नाही, आता परीक्षा टेम्परामेंटची आहे. आता मी माझं टेम्पर हलू देणार नाही. 1 तास मी व्यवस्थित सोडवणार आहे. जे मला येतंय त्यात मी चुकणार नाही, आणि जे मला येत नाही तिथं माझं लॉजिक बरोबर लावण्यासाठी माझं डोकं मी स्थिर ठेवेल.
हे तुम्हाला स्वतःला पहिल्या अर्ध्या मिनिटात सांगायचं आहे. काही माझा विद्यार्थ्यांचे फोन आले, काही जे नवीन होते पहिल्या अटेम्प्टवाले लोक, पहिल्या अटेम्प्टवाल्या लोकांनी तर अक्षरशः इतकं वेडेपणानं पेपर सोडवलाय की सर पूर्ण पेपर आधी वाचून घेतला आणि मग सोडवायला चालू. अरे बाबा नो, ग्रॅज्युएशनचा पेपर आहे का हा? आणि काय फालतू शिक्षक पण लोक आहेत की जे सांगतात आधी पूर्ण पेपर वाचायचा आणि मग सोडवायला चालू करायचा. अरे हे एमपीएससीतले मास्तर नाहीत, हे विद्यापीठाला शिकवणारे मास्तर आहेत, त्यांचं ऐकू नका. लक्षात आलं? तुम्ही पहिला प्रश्न बघितला, सोडवा, टिक करा, गोल करा. दुसरा सोडवा, टिक करा, गोल करा. चला पुढं. तुम्ही नका त्याचं ताण घेऊ. 80वा प्रश्न आधी जाऊन बघितल्या लोकांनी की रिझनिंगचे किती आहेत. झालं ना अगोदरच्या प्रश्नांवरती त्याचा इफेक्ट. कशाला बघता अगोदरचे? 1 ते 80 सोडवा. 81ला रिझनिंग आलं, तेवढ्यापुरतं तेवढं टेन्शन येईल 2 मिनिट, पण तुम्ही सावराल तिथल्या तिथं, कारण 80 प्रश्न तुम्ही नीट सोडवलेत. येतंय लक्षात? एकेका प्रश्नाचा ॲज अ होल म्हणून सामना करा. एक एक प्रश्न म्हणजे जीवनातला एक एक दिवस आहे. जसं कालचा परिणाम आजच्या दिवसावर आपण होऊ देत नाही, तसा मागच्या प्रश्नाचा पुढच्या प्रश्नावर होऊ द्यायचा नाही. हे समजून घ्या. ओके, तर त्यामुळे ती मानसिकता त्याच्यातून बाहेर या आता. ओके, आता कट ऑफ बद्दल बोलूया. PSIचं जे कट ऑफ आहे ते एक ॲज अ होल म्हणून आम्हाला असं वाटतं की 44 ते 47 ह्या रेंजमध्ये राहील. 48 पर्यंत किंवा अलीकडे आलं तर एखादा मार्क अजून मागे पुढे होऊ शकेल. ज्यांना 44 मार्क आहेत त्यांनी मेन्सची तयारी करायला हरकत नाही. STIचं मात्र थोडंसं कट ऑफ काय होईल माझ्या मते, हे सगळं मी माझ्या मते सांग, मी स्वतः STI राहिलेलो आहे, मी स्वतः या परीक्षांमध्ये आहे, त्यामुळे माझा जो अंदाज आहे त्या अंदाजाबद्दल मी बोलतोय. ओके, STIचं कट ऑफ 50+ राहील असं मला वाटतं. मग 50+ मध्ये किती प्लस तर सांगतायत ना, 50 ते 52 इथपर्यंत कट ऑफ असायला पाहिजे. आणि हे सगळं आपण जनरल पुरुष याच्याबद्दल बोलतोय. आपल्या ह्या व्हिडिओवरचा उद्देश तुम्हाला गट ब आणि गट क चा जो इकॉनॉमिक्सचा पार्ट होता तो सांगणार आहे. अनेक लोकांचं आलं की सर हे पण सांगा म्हणून मी सांगतोय. लक्षात आलं? याच्यावर उद्या मला शिव्या दिलात तरी चालेल, काय अडचण नाही. आता काय बोलू नका, कमेंट याच्याबद्दल करू नका. जे 15 प्रश्न सांगितले त्याच्याबद्दल कमेंट करा. हां, त्यानंतर आपण काय बघतोय, एसओचा कट ऑफ याच्या थोडंसं पुढं 55+ राहायची शक्यता आहे. आणि SR याचा कट ऑफ 60+. हा 60च्या पुढं कट ऑफ येईल असं, 60च्या अलीकडं कट ऑफ येईल SRचा असं मला वाटत नाही. आणि मुलांचे जर स्कोर तुम्ही बघितले, ज्यांना 20 मार्काचं मॅथ रिझनिंगमध्ये 18, 17 असे मार्क आलेले आहेत त्यांना 57, 58, 60+ असे मार्क पडलेले आहेत. 60+ असणारी संख्या खूप थोडी आहे. मी स्वतः 70चा एक ऐकलाय, 67चा एक ऐकलाय. 67 वाला माझा विद्यार्थीचा याचा मला अभिमान आहे. लक्षात आलं? 65 वाला माझा स्वतःचा मित्र आहे. 63 मला स्वतःला आहेत. लक्षात आलं? मग असे फार थोडे स्कोर 60च्या पुढं मी ऐकलेली संख्या बोटावर मोजणे इतकी आहे. लक्षात आलं? आणि त्यामुळं 60च्या पुढे SRचा कट ऑफ लागू शकतो, कारण महाराष्ट्रभरातले मुलं देत आहेत. आणि एकूण जागा 49 आहेत SRच्या. ESOच्या पण जागा त्याच रेंजमध्ये आहेत, थोड्या जास्त आहेत पण त्याच रेंजमध्ये आहेत, त्यामुळे त्याचा पण 55+ असा कट ऑफ लागू शकतो. STIच्या अजून थोड्या जास्त आहेत. ॲक्च्युली STIच्या बाबतीत असं आहे ना, गेल्या वेळी जनरल पुरुष STIला 126 समथिंग जागा होत्या, यावेळी त्याच 83-84 आहेत. म्हणजे जाहिरात जरी लहान दिसत असली तरी जनरल पुरुषांच्या जागा कशा आहेत, जास्त आहेत या जाहिरातीमध्ये, त्यामुळं कट ऑफ थोडासा कमी यायची शक्यता आहे. लक्षात आलं? तर हे एकूण प्रेडिक्शन आहे. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं की काय वाचायचंय, कोणते टॉपिक वाचायचे, घाबरायचं नाही. एखादा टॉपिक हवा असेल कमेंट करा, त्याच्यावरती आपण एक 15-20 मिनिटाचा सुंदरसा छानसा व्हिडिओ बनवूया. ओके, आणि तुमच्यासाठी देऊया. आणि बॅच तर आपल्या स्टेपअप अकॅडमीच्या ॲपवरती अवेलेबल आहेच. परचेस करा आणि अभ्यास चांगला करा. मेन्सला या, पूर्व या, सांगा सर माझा पूर्वचा स्कोर 122 येतोय, 128 येतोय, 130 येतोय सर, आणि दारिद्र्यरेषेखालचे मार्क घ्यायचे नाहीत. राजेशाही रुबाबामध्ये प्रीला जायचं, मेन्सला जायचं. लक्षात आलं? आणि ते तुम्ही सगळे जाणार आहात. तुम्हा सर्वांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इतर लांबलेला व्हिडिओ थांबवूया. थँक्यू.